नमस्कार माझ्या माता भगिनींनो, वट सावित्री 2026 जवळ आली आहे आणि आज मी तुम्हाला अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक महिला दरवर्षी नकळत दुर्लक्ष करतात. हो मंडळी, अनेक आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे त्यांना ही चूक होत आहे याची कल्पनाही नसते. हो मंडळी, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्ही मला म्हणाल, अरे ही गोष्ट तर मला कधीच माहीत असायला हवी होती. कारण वट सावित्री म्हणजे फक्त वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे नाही, फक्त साडी नेसणे नाही, फक्त पूजा साहित्य मांडणे नाही, तर या व्रत मागे एक अशी शक्ती आहे, एक असा संदेश आहे ज्यामुळे सावित्रीने स्वतः यमराजांनी नमवले होते. पण आजच्या काळात अनेक महिला पूजा करतात, उपवास करतात, सर्व विधी करतात, तरी सुद्धा मनात समाधान मिळत नाही. घरात शांतता राहत नाही. त्यांना वाटतं की आपल्या एवढे सर्व करूनही अपयश फळ का मिळत नाही. यामागे कारण काय असू शकतं? माता भगिनींनो, धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे की कोणतेही व्रत, कोणतीही पूजा किंवा कोणतीही जप हा केवळ ब्रह्मकृतीने पूर्ण होत नाही. त्यासाठी मनाची शुद्धता, श्रद्धा, योग्य संकल्पना आवश्यक असते आणि इथे बहुतेक जणी एक मोठी चूक करतात. आज मी तुम्हाला त्या एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जी वट सावित्रीच्या दिवशी विसरली गेली तर संपूर्ण व्रतचा खरा अर्थचा हरवून जातो. म्हणून विनंती आहे, हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका, शेवट क्षणापर्यंत पहा. कारण शेवटी मी तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहे जो अनेक महिला वर्षानुवर्ष करत आल्या आहेत आणि जो घरात सुख, शांती आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. तसंच आपण जाणून घेणार आहोत वट सावित्री व्रतचे खरे महत्त्व, सावित्री आणि सत्यवानाची कथा, महिलांकडून होणारे सामान्य चुका आणि ती एक गोष्ट जी प्रत्येक विवाहित महिलेने लक्षात ठेवायला पाहिजे. तर तयार आहात ना? चला तर मग सुरू करूया वट सावित्रीच्या त्या पवित्र आणि प्रेरणादायी कथेतून जिने हजारो वर्षापासून भारतीय संस्कृतीला एक वेगळी ओळख दिली आहे. नमस्कार मंडळी, मी काजल तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. चला तर आपण व्रतचे खरं महत्त्व जाणून घेऊया. माता भगिनींनो, वट सावित्री हा केवळ एक सण नाही तर भारतीय संस्कृती, श्रद्धा, निष्ठा आणि कुटुंबप्रेमाचे प्रतीक मानलं जातं. वडाचं झाड आपल्या परंपरेत अत्यंत पवित्र मानलं जातं. या झाडाच्या विशाल फांद्या, खोलवर गेलेले मुळे आणि दीर्घ आयुष्य मिळालेले ते स्थैर्य, संरक्षण आणि अखंडतेचे प्रतीक मानलं जातं. म्हणून वट सावित्रीच्या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि घरातील शांततासाठी प्रार्थना करतात. पण एक प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारला आहे का? फक्त वडाच्या झाडाला फेऱ्या मारणारे व्रत पूर्ण होतं का? या व्रतचा खरा अर्थ आहे आपल्या नात्याबद्दलची निष्ठा, कुटुंबासाठीचं समर्पण आणि संकटातही डगमगणारी श्रद्धा. आजच्या या धावपळीच्या जीवनात अनेक वेळा आपण नात्यासाठी वेळ देऊ शकत नाही. छोट्या छोट्या कारणामुळे घरात मतभेद निर्माण होतं. अशा वेळी वट सावित्री आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. कोणतेही नाते टिकवण्यासाठी विश्वास, संयम आणि प्रेम आवश्यक असतं. सावित्रीने ज्या प्रकारे संकटासमोर हार मानली नाही, त्याचप्रमाणे जीवनात आलेल्या अडचणीवर धैर्याने मात करण्याची प्रेरणा हे व्रत देते. धर्मग्रंथामध्ये असे वर्णन अडथळे आहे की वटवृक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या झाडाची पूजा करताना केवळ एक वटवृक्षाची पूजा होत नाही, तर सृष्टीच्या पालन आणि संतुलनाच्या शक्तीचा सन्मान केला जातो, अशी श्रद्धा आहे. पण माता भगिनींनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. व्रतचे खरे समर्थ पूजा साहित्याच्या भव्यतेत नसते, तर महागड्या साड्यामध्ये नसते किंवा मोठ्या सजावटीत नसते, तर ते असते आपल्या मनाच्या भावनेत. जर मन, श्रद्धा असेल, प्रार्थनेत प्रामाणिकपणा असेल, कुटुंबासाठी चांगल्या भावना असतील, तर साधी पूजा देखील अत्यंत अर्थपूर्ण ठरते. आणि म्हणून पुढे जाणून घेणार आहोत त्या महान स्त्रीची कथा जिने आपले अढळ श्रद्धेने आणि बुद्धिमत्तेने मृत्यूच्या देवतालाही नमवले होते. हो मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत सावित्री आणि सत्यवान यांची अद्भुत कथा, जी ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सावित्री आणि सत्यवान यांची कथा. माता भगिनींनो, आता आपण जाणून घेणार आहोत ती कथा ज्यामुळे वट सावित्री व्रतला इतके मोठे महत्त्व प्राप्त झाले. ही कथा आहे एक अशा स्त्रीची जिथे प्रेमाने, निष्ठेने आणि संकल्पनेने मृत्यूलाही शक्तीला पराभूत केले. प्राचीन काळात मद्र देवशा
अश्वपती नावाचे एक पराक्रमी राजा राज्य करत होते. अनेक वर्ष संतती नव्हती. त्यांना कठोर तपश्चर्या केली आणि देवीची उपासना केली. देवीच्या कृपेने त्यांना एक कन्या प्राप्त झाली. त्या कन्याचे नाव ठेवण्यात आले सावित्री. सावित्री अत्यंत सुंदर, बुद्धिमान, तेजस्वी आणि खूप छान तिच्या तेजामुळे अनेक राजकुमार तिच्यासमोर फिके वाटत होते. तर मंडळी, सावित्री विवाहयोग वय झाल्यावर सावित्रीने स्वतःसाठी वर शोधण्याचा सुरुवात केली. अनेक राजपूत पाहिल्यानंतर तिची निवड झाली एका साध्या पण अत्यंत सुदृढ आणि युवकावर. सत्यवान जंगलात राहणाऱ्या एक राजाचा पुत्र होता. तो प्रामाणिक, कृतज्ञ आणि धर्मिष्ठ होता. पण इथे एक धक्कादायक गोष्ट समोर आली. ऋषी नारदांनी राजाला सांगितले की सत्यवान सर्व गुणांनी श्रेष्ठ, पण त्याचे आयुष्य खूपच कमी उरले आहे. विवाहानंतर अवघ्या 1 वर्षात त्याचा मृत्यू होणार आहे. हे ऐकून सर्वजण घाबरले. राजा अक्षपती यांनी सावित्रीला निर्णय बदलण्यास सांगितले, पण सावित्रीने ठामपणे उत्तर दिले, एकदा ज्याला मी माझा पती मानला आहे त्याच्याशीच मी विवाह करेल. हा तिचा अठ्ठल निश्चय पहिला पुरावा होता. विवाही झाला. दिवस पुढे सरकत गेले आणि हळूहळू तो भयंकर दिवस जवळ येऊ लागला. सावित्रीला ऋषीने भयंकर आठवण दिली. ज्या दिवशी सत्यवानाचे आयुष्य त्या दिवशी सावित्रीने कठोर उपासना केली, रात्रभर प्रार्थना केली. सकाळी सत्यवान जंगलात लाकडे तोडायला गेला. सावित्री त्याच्यासोबत गेली. काही वेळानंतर अचानक सत्यवानला चक्कर आली. त्याच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. ती सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून पडला आणि काही क्षणात त्याने प्राण सोडले. तो क्षण कोणत्याही पत्नीसाठी अत्यंत वेदनादायक होता. पण सावित्री खचली नाही. त्याच वेळी यमराज सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी तिथे प्रकट झाले. यमराज सत्यवानाचा जीव घेऊन निघाले, पण सावित्री त्याच्या मागे चालू लागली. यमराजांनी तिला अनेकदा परत जाण्यास सांगितले, परंतु सावित्रीने हार मानली नाही. तिने धर्म, सत्य, कर्तव्य आणि निष्ठेवर आधारित इतके प्रभावी विचार मांडले की यमराज तिच्या बुद्धीवर प्रसन्न झाले. एकामागून एक त्याने तिला अनेक वरदान दिले, पण सावित्री अत्यंत चतुर होती. तिने शेवटी असं मागितलं की तिला सत्यवानापासून पुत्रप्राप्ती व्हावी. क्षणभर यमराजांना त्यांच्या शब्दाची जाणीव झाली, कारण सत्यवान जीवन नसताना ते हे वरदान पूर्ण होऊ शकत नाही. आणि शेवटी यमराजांनी सावित्रीच्या अट्ट श्रद्धेपुढे नतमस्तक होत सत्यवानला पुन्हा जीवनदान दिले. माता भगिनींनो, ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठं असो, श्रद्धा, धैर्य आणि संयम याच्या बळावर त्याचा सामना करायला लागतो. पण आजच्या काळात अनेक महिला वटसावित्रीचे व्रत करताना तरी काही सामान्य चुका करतात, ज्या टाळणे महत्त्वाचे मानले जाते. आणि पुढील भागात आपण अशाच काही चुका जाणून घेणार आहोत, ज्या अनेक महिलांकडून नकळत घडतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महिलांकडून होणाऱ्या सामान्य चुका. माता भगिनींनो, सावित्री आणि सत्यवानाची कथा ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की या व्रतचा पाया श्रद्धा, निष्ठा आणि संकल्प यावर उभा आहे. परंतु आजच्या काळात अनेक महिला अत्यंत भक्तिभावाने व्रत करताना तरी अशी काही चुका नकळत घडवतात, ज्यामुळे व्रतचा खरा उद्देश महाग पडतो. आता मी तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. पहिली चूक म्हणजे फक्त दिखावा करण्यासाठी पूजा करणे. आजकाल अनेक जणी पूजेपेक्षा फोटो, व्हिडिओ किंवा सोशल मीडियावर पोस्ट करण्यावर जास्त लक्ष देतात. लक्षात ठेवा, वट सावित्रीचे व्रत लोकांना दाखवण्यासाठी नसते, तर मनापासून केलेल्या श्रद्धेसाठी असते. देव भावनेच्या भुकेला असतो, दिखाव्यात नाही. तर दुसरी चूक म्हणजे घाईघाईत पूजा करणे. काही वेळा घरातील कामे, पाहुणे किंवा इतर कारणामुळे पूजा फक्त यज्ञ बनून जाते. पण पूजा करताना मन शांत असणे, एकाग्र असणे तितकेच महत्त्वाचे आहे. तिसरी चूक म्हणजे कथा न ऐकणे किंवा न वाचणे. अनेक महिला पूजा करताना फेऱ्या मारतात, पण सावित्री सत्यवानाची कथा ऐकत नाही. ही कथा म्हणजे या व्रतचा आत्मा. कथेला संदेश समजून घेतल्याशिवाय व्रतचा खरा अर्थ समजत नाही. चौथी चूक म्हणजे नकारात्मक विचार. पूजा करताना मनात राग, मस्कर, चिंता किंवा वादचित असलेले एकाग्र होत नाही. या दिवशी शक्य तितके सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. पाचवी चूक म्हणजे वडाच्या झाडाचे फक्त एक पारंपरिक म्हणून पाहणे. वडाचे झाड हे दीर्घायुष्य, स्थैर्य आणि जीवन शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्याची पूजा करताना आदर आणि कृतज्ञतेची भावना असावी. माता भगिनींनो, या सर्व चुका महत्त्वाच्या आहेत, पण यापेक्षा एक गोष्ट महत्त्वाची आहे की हीच ती गोष्ट ज्याबद्दल आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये बोलत आहोत.
जर ही एक गोष्ट दुर्लक्ष झाली तर पूजा होऊ शकत नाही, मनाला समाधान मिळू शकत नाही. ती नेमकी कोणती गोष्ट आहे ती जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा, कारण जे प्रत्येक विवाहित महिलेच्या आयुष्यात एकदा तरी समजून घेतले पाहिजे. माता भगिनींनो, आतापर्यंत आपण वट सावित्री व्रतचे महत्त्व जाणून घेतले, सावित्री सत्यवानाची प्रेरणादायक कथा ऐकली आणि महिलांकडून होणाऱ्या काही सामान्य चुका देखील समजून घेतल्या. पण आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ती एक गोष्ट कोणती? ती म्हणजे मनापासून केलेला संकल्पना आणि अढळ श्रद्धा. हो माता भगिनींनो, वट सावित्री व्रतचे खरे सामर्थ्य पूजा साहित्यामध्ये नाही, तर महागड्या साड्यामध्ये नाही, तर मोठ्या सजावटीत नाही, तर आपल्या मनातील श्रद्धेमध्ये आहे. जरा विचार करा, सावित्रीचे कोणतेही चमत्कारी शास्त्र नव्हते, तिच्याकडे कोणतीही अलौकिक शक्ती नव्हती, पण तिच्याकडे होती अटळ श्रद्धा, अखंड विश्वास आणि आपल्या पतीवरचे निष्कळ प्रेम. या शक्तीच्या जोरावर तिने यमराजाची प्रभावित केले. म्हणून वट सावित्रीच्या दिवशी सर्वात आधी मन श्रद्धा ठेवणे आवश्यक मानले जाते. काही वेळा आपण पूजा न करता पण मन दुसरीकडे असते. कधी चिंता, कधी राग, कधी घरातील वाद, कधी भविष्याची काळजी, आणि अशा वेळी पूजा केवळ एक विधी बनू शकते. पण जेव्हा मनापासून प्रार्थना केली जाते तेव्हा त्या प्रार्थनेचे एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. माता भगिनींनो, श्रद्धा म्हणजे फक्त देवीकडे काही मागणे नाही. श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास ठेवणे, संकटात धैर्य राखणे, कठीण काळात सकारात्मक राहणे आणि आपल्या कुटुंबासाठी चांगलं भावना ठेवणे. वट सावित्रीचा खरा संदेश हाच आहे. मी दरवर्षी व्रत करते, मला अपेक्षित फळ का मिळत नाही? याचे उत्तर अनेकदा आपल्या स्वतःच्या मनात दडलेलं असते. जर पूजा करताना मनात श्रद्धा असेल, तर संकल्पना स्पष्ट असेल, तर प्रार्थना मनापासून, तर व्रतचा खरा अनुभव मिळतो. आणि म्हणून आजचा व्हिडिओ मुख्य रहस्य हेच आहे. वट सावित्रीला चुकूनही श्रद्धा, संकल्पना आणि सकारात्मक भावनेकडे दुर्लक्ष करू नका, कारण पूजा सांगते की फेऱ्या पूर्ण होतात, विधी पूर्ण होतात, पण श्रद्धा हीच अशी गोष्ट आहे जी संपूर्ण वर्षभर आपल्या सोबत राहते. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत वट सावित्रीच्या दिवशी कोणते नियम पाळावेत, कोणत्या गोष्टी विशेष लक्षात ठेवाव्या. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आतापर्यंत आपण जाणून घेतलं वट सावित्री व्रत मध्ये श्रद्धा आणि संकल्पना किती महत्त्वाच्या आहेत, पण यासोबत काही असे नियम, परंपरा आहेत ज्याचे पालन केल्याने व्रत अधिक शिस्तबद्ध आणि अर्थपूर्ण बनते. सर्वप्रथम शक्य असल्यास सकाळी लवकर उठण्यास, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. या दिवशी मनात कोणाबद्दल राग, मत्सर किंवा कुटुंबकता ठेवू नका, कारण व्रतचा खरा उद्देश मनाची शुद्धता आणि सकारात्मकता वाढवणे हा आहे. पूजा करताना स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. अनेक महिला पारंपरिक साड्या नेसतात, पण त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि भक्तिभाव. वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर घाई करू नका. शांतपणे पूजा करा, प्रार्थना करा आणि त्या पवित्र वृक्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. वडाचे झाड हे दीर्घ आयुष्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानलं जातं, त्यामुळे पूजा करताना मनपूर्वक एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास सावित्री सत्यवानाची कथा नक्की ऐका किंवा वाचा, कारण कथा ही फक्त परंपरा नाही, तर जीवनातील दिशा देणारा संदेश आहे. आई वडील, सासू सासरे किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती यांचे आशीर्वाद घेणे आपल्या संस्कृतीला सुंदर परंपरा आहे. तसेच या दिवशी कुटुंबातील सदस्याच्या प्रेमाने वागा. कधी कधी एक गोष्ट, शब्द एक किंवा एखाद्या माणसापासून विचारपूर्वक करणे देखील मोठी पूजा करू शकतात. तर हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की नाती जपण्यासाठी प्रेम, विश्वास आणि संयम किती महत्त्वाचा आहे. तर पुढील भागात मी तुम्हाला एक विशेष आणि सोपा उपाय सांगणार आहे, जो अनेक महिला वट सावित्रीच्या दिवशी श्रद्धेने करतात. हा उपाय इतका सोपा आहे की कोणतीही महिला तो सहज करू शकतो. म्हणून व्हिडिओच्या शेवटी अत्यंत महत्त्वाचा भाग अजिबात चुकवू नका. तर माता भगिनींनो, आता आपण त्या विशेष उपायाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याची अनेक जणी आतुरतेने वाट पाहत आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा श्रद्धा, सकारात्मकता आणि चांगल्या कर्मासोबत अधिक विश्वासपूर्ण ठरतो. वट सावित्रीच्या पूजेचे पूर्ण झाल्यानंतर वडाच्या झाडाजवळ काही क्षण शांत उभं राहा. डोळे बंद करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख, शांती, आरोग्य, प्रगतीसाठी मनपासून प्रार्थना करा. यानंतर आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला फळ, अन्न किंवा वस्त्रदान करा. आपल्या परंपरेत दानाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. दान म्हणजे केवळ वस्तू देणे नाही, तर दुसऱ्या चेहऱ्यावर आनंद
आणणे होय. त्यानंतर शांत मनाने खालील मंत्राचा जप करा. ओम नमः भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा नक्की करा. जप करताना एकाग्र ठेवा, सकारात्मक विचार करा. हे ईश्वर, माझ्या कुटुंबात प्रेम राहू दे, सर्वांना उत्तम आरोग्य दे, ही प्रार्थना मनापासून करा. तर मंडळी, आज आपण वटसावित्री व्रतचे महत्त्व जाणून घेतले. सावित्री आणि सत्यवानाची प्रेमदायक कथा ऐकली, महिलांकडून होणाऱ्या चुका समजून घेतल्या आणि त्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल जाणून घेतले. वटसावित्री फक्त एक सण नाही, तो एक स्त्रीचा इतिहास आहे. तो प्रेम, त्याग, निष्ठा आणि सर्वपणाचा अमर कथा आहे. कारण खरे सौभाग्य फक्त अलंकारात नसते, ते घरात प्रेमात असते, एकमेकांच्या विश्वासात असते, कुटुंबाच्या आनंदात असते. तर माता भगिनींनो, वटवृक्षाप्रमाणे तुमचं आयुष्य मजबूत व्हावं, तुमच्या कुटुंबावर सुख, शांती आणि समृद्धीचा वर्षाव व्हावा आणि वटसावित्री माताची कृपा तुमच्या घरावर सदैव राहावं, हीच प्रार्थना करते. कमेंटमध्ये जय वटपौर्णिमा माता असं नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ देखील लिहा. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या माता भगिनींपर्यंत शेअर करा आणि अशाच धार्मिक प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते. सर्वांना बाय बाय मंडळी. स्वस्त खा, मस्त राहा. श्रद्धा असेल तर यमराजही नमतो आणि विश्वास असेल तर नशीबही बदलते. बाय बाय सर्वांना.